डोंबिवलीमधल्या रुणवाल गार्डन सिटी या गृहसंकुलामधल्या रहिवाशांना देखील सध्या भीषण अशा पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। MIDC कडून पाणी कपात होत असताना गृहसंकुलामधील काही इमारतींमधले रहिवासी हे दमदाटी करतायत आणि पाण्याचे व्हॉल्व हे परस्पर फिरवत असल्याचं देखील चित्र आहे। सध्या पाण्याचा असमतोल असं वितरण यामुळेच होत आहे। गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे, त्यामुळे रुणवाल गार्डनमधील प्रीमरोज म्हाडा या इमारतीमध्ये राहणाऱ्या 621 कुटुंबांना पाणीच मिळत नाहीये। पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज मोर्चा काढला। रुणवाल गार्डनच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी थेट जाऊन जाबही विचारलाय। तसंच कार्यालयाच्या बाहेर 6 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आमच्या वाट्याचं पाणी चोरलं जातंय असा आरोपही रहिवाशांनी केलाय। या सर्व इमारतींमध्ये सुरुवातीला 24 तास पाणी पुरवठा केला जात होता, मात्र सध्या एक थेंबही पाणी येत नसल्यामुळे रहिवाशांना रोजच पाण्याचे टँकर मागवावे लागतात असं चित्र आहे। त्यामुळे पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केलेली आहे। सध्या तरी या रहिवाशांना टँकरनं पाणी पुरवठा केला जाईल असं तोंडी आश्वासन बिल्डरच्या कार्यालयाकडून देण्यात आलं। त्यामुळे रहिवाशांनी आजचं हे आंदोलन मागे घेतलंय। कशा प्रकारे पाणी द्यायचे त्याच्यावरती डिस्कशन चालू आहे। रुणवाल EWS माडा डोंबिवली 1 महिन्यापासून आम्हाला पाण्याचा तुटवडा आहे। काही दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही आमच्या सोसायटीपर्यंत पोहोचलेला नाहीये। यांचं म्हणणं आहे आम्हाला MIDC कडून कमी पाणी येतंय। ठीक आहे, पाणी कमी येतंय ना, मग त्यातला EWS चा जो वाटा आहे तो EWS पर्यंत पोहोचवण्याचे काम रुणवाल वाल्यांचे आहे, त्यांच्या FM ऑफिसचे आहे। पण त्यांच्या FM चे ऑफिसचे अधिकारी आज आमच्या समोर आम्हाला आमच्या हक्काचं पाणी देण्यासाठी असमर्थ ठरलेले आहेत। आमच्या सोसायटीला पाण्याचं एकदम तुटवडा जाणवतो। एकदम म्हणजे एकदम साधारणतः 10,000 लिटर फक्त पाणी येतं, एक टँकर फक्त। 621 लोकांचं कुटुंब आहे तिथं, 621 कुटुंब। हे लोक आज पाणी येईल, उद्या येईल, आज येईल। मागच्या महिन्याचं बिल आमचं जवळपास 2.5 ते 2 लाख रुपये बिल झाले। 2.5 ते 2 लाखाच्या आसपास बिल झाले। त्यांचे प्रायव्हेट वाले जे आहेत फ्लॅट्स, ते काही लोक जाऊन तिकडे कॉक बंद करतात आणि आमचे लोक जाऊन तिकडे कॉक चालू केलं की आमचे कॉक हे लोक बंद करतात आणि आम्हाला पाणी देत नाहीये। आमच्या वाटेचं पाणी MIDC कडून आम्हाला येतं, मग ते आमचं पाणी ते कुठं जातं ते त्यांना विचारा। ते म्हणतात आम्ही काही करू शकत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।